खजित वरा तुझ गौरी कुमरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो शोभतो ऋण तेनु पुरे ऋण तेनु पुरे चरणी गौरी जय देव जय देव जय मंगल मूर्ति मूर्ति मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना मूर्ति जय देव जय देव जय मंगल मूर्ति मूर्ति मंगल मूर्ति लंबोदर पीतांबर मणिवर मंगला मणिवर मंगला शरण सोडव कटुन त्रिनयना शरण सोडव कटुन त्रिनयना कासा वटसावे सदना वट पाहे सदना संकटी पावे निर्वाणी सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ति भूषि मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना मूर्ति जय देव जय देव जय मंगल मूर्ति भूषि मंगल मूर्ति ओवाळू आरती मदन गोपाळ ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर गळ्याची माळा चरण कमल याचे अति सुकुमार गजवज्रांकुश ब्रिजाचे तोलार ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर हृदय पदक शोभे श्रीवत्सलांचन ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर गळ्याची माळा लोक कमल पाहता सूर्याची कोटी विधले माणस हरपले दृष्टी ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर गळ्याची माळा जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान तेणे तेजे कुंडले अवघे त्रिभुवन ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर गळ्याची माळा एका जनार्दनी देखिले रूप रूप पाहता उभे झाले तदरूप
गिरिसमस्यात् कज्जलं सिन्धुपात्रे उर्वर तरुशाखा लेखने पत्रमुर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीशं पारं नयति गोपालकृष्ण भगवान की जय। भागवत भगवान की जय। भगवान शुकदेव जी महाराज की जय। तो लावून दे थोडंसं. सच्चिदानंद रूपाय तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय विशेषतमसेन अभिवाद्य महामते कथामृतरसास्वाद कुशलः शौनको जन्माद्यसुरतन्वयोदितरचान्तेष्णविघ्नस्वरं तेणे ब्रह्महृदयादिकमये मह्यन्ति यत सूरया तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तपोतं सत्यं परमधीमहि यत्प्रविशमं वाचमिमां प्रसुप्तं सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्योञ्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्रणो नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये. नमस्तुते व्यास विशालबुद्धे पुल्लारविन्दयतपत्रनेत्र येन तया भारत तैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमेत्रदीपे नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्ति भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम्. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तन्मस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. कस्तुरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि.
विठ्ठल 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 विठ्ठल
नमो विष्णुबोधविदग्ध विद्यारविंद प्रबोध पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसारतमा सूर्य प्रतिमा परमवीर्या तरुणा तरतुर्या लालन लीला नमो जगदखिल पालन मंगळ मणि निधान सुभजन वन चंदना आराध्य लिंग नमो चतुर चित्त चकोर चंद्र आत्मानो भव नरेंद्र श्रुतिसार समुद्र मनमथ मन्मथ नमो स्वभाव भजन भाजन भवे भकुंभ भंजन विश्वोद्भव भुवन श्री गुरुराय विश्वोद्भव भुवन श्री गुरुराय विश्वोद्भव भुवन श्री गुरुराय परमपिता पांडुरंग परमात्मा परम मंगलमय परपर अखिलेश्वर अकारण करुणा वर्णालय भक्तवंचित कल्पतरु श्री तडित विडंदी पीतांबरधारी कृपा सिंधु भगवान श्री कृष्ण उमापति भगवान महादेव जगत जननी श्री जगदंबा माता मर्यादा पुरुषोत्तम प्रभु राजा रामचंद्र भगवान पवनसूत श्री हनुमंतराया ज्ञानियांचे राजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पावन सानिध्यामध्ये व आपण सर्व महानुभावांच्या पावन उपस्थितीमध्ये या कथेच्या मुख्य यजमान आमच्या भगिनी श्रीमती ललिताताई दिलीपरावजी घाटोळे यांच्या वतीने त्यांचे दिवंगत पुत्र स्वर्गीय चिरंजीव अक्षय दिलीपराव घाटोळे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वैशाख महिन्याच्या या पवित्र आणि पावन पर्वाच्या पर्वावर
आयोजित करण्यात आलेली ही श्रीमद भागवत ज्ञानकथा. या ज्ञानकथेमध्ये आपण श्रीमद भागवत महापुराणावर थोडं चिंतन करीत आहोत. श्री भागवताची कथा सुतमणी शौनकादिकांना नैमिषारण्यामध्ये ऐकवली. जो महिमा भगवान मैत्रेय आणि महात्मा विदुराला ऐकविला, तोच महिमा आज भगवान शुकदेव राजा परीक्षितीला ऐकवितात. हस्तिनापूरचे राजे आहेत राजा परीक्षिती महाराज. धर्मवान राजे आहेत राजा परीक्षिती. प्रज्ञावान राजे आहेत राजा परीक्षिती. अभिमन्यूचे पुत्र आहेत राजा परीक्षिती महाराज. ज्यांच्या रथाचं सारथ्य प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण करतात, अशा अर्जुनाचे नातू आहेत राजा परीक्षिती. पण अशाही राजा परीक्षितीला मात्र ऋषींचा शाप भोगावा लागला. पण सौभाग्य आहे राजा परीक्षितीचं की भगवान शुकदेवासारखा वक्ता राजा परीक्षितीला लाभला. आणि भगवान शुकदेवाने श्रीमद भागवताच्या माध्यमातून राजा परीक्षितीचं मृत्यू हा मुक्तीमध्ये परिवर्तित केलेला आहे. त्याचे 4 साधन आपण ऐकून गेलेलो आहोत. भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि त्याग. तर 9 प्रकारची भक्ती, 7 प्रकारचं ज्ञान आणि ज्ञानाच्या 7 भूमिका. समोर जाऊन गजेंद्र मोक्षाची कथा ऐकून राजा परीक्षितीच्या मनामध्ये वैराग्याचीही निर्मिती केली. पण ज्यावेळेस मात्र राजा परीक्षिती दुःखी झालेले आहे, तेव्हा भगवान शुकदेवाने राजा परीक्षितीला भगवान श्रीकृष्णाच्या सुंदर कथा ऐकवल्या. भगवान श्रीकृष्णाच्या कथा तुम्हा आम्हाला आनंद देणाऱ्या कथा आहेत. त्याचं कारण काही जर असेल तर भगवान श्रीकृष्ण स्वतः आनंद रूप आहे. सच्चिदानंद रूपाय हा आनंद रूप असणारा परमात्मा. म्हणून याच्या कथाही आनंदाच्याच आहेत. अशा प्रत्येक कथेचं आध्यात्मिक सार भगवान शुकदेव राजा परीक्षितीला ऐकवतात. आपण ऐकून गेलेलो आहोत. देव नंदाकडे का आले? गोपिकांनी एक प्रकारे भगवंताकडे जाण्यासाठी काय युक्ती केली? महाबळाचा उद्धार भगवंत कसा करतो आहे? शक्तासुराचा उद्धार देव कसा करतात? कालियाचं दमन भगवंतांनी कसं केलेलं आहे? गोवर्धनाला भगवंतांनी डोक्यावर का धारण केलेलं आहे? या सर्व कथा आपण ऐकल्या. समोर जाऊन भगवंताच्या विवाहाची कथा ऐकवतात. तर ही जी कथा आहे, ही कथा भगवंताच्या विवाहाची कथा नाही, तर ही कथा जीव आणि परमात्म्याच्या मिलनाची कथा आहे. त्याचं कारण आहे, आज आपल्या कथेचा हा शेवटचा दिवस आहे.
राजा परीक्षितीला तक्षक आज येणार आणि दंश करणार. राजा परीक्षितीचा मृत्यू जो आहे तो आज आहे. आणि हे राजा परीक्षितीलाही माहित आहे की 7व्या दिवशी तक्षकाद्वारे दंश होऊन आपलाही मृत्यू होणार आहे. आपल्या भारतामध्ये एक घटना घडली होती. एक आतंकी ज्याचं नाव होतं अजमल कसाब, ज्याने मुंबईवर काही ठिकाणी 250 लोकांना मारलं. याला ज्या दिवशी फाशी देणार होते त्याच्या एक दिवस आधी ते अधिकारी त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणायला लागले की म्हणे अजमल, उद्या तुला फासावर चढायचं आहे, तुझी काही इच्छा असेल तर सांग. तेव्हा तो म्हणाला की माझी काहीच इच्छा नाही. आणि तो रात्रभर रडत होता. मला त्या दिवशी त्यांनी जेवण केलं नाही. त्याशी त्याच्या मुखावर नैराश्य होतं म्हणतात. नुसता त्या कोठडीमध्ये तो येरधारा घालत होता. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हे होतं की त्याला माहिती आहे की उद्या सकाळचा सूर्य मला दिसणार नाही. मग ज्याला उद्या आपला मृत्यू आहे हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्या दिवशी एक दिवस आधी त्याला आनंदाची अनुभूती येईल का बरं? तसं राजा परीक्षितीलाही माहित आहे ना की उद्या तक्षक येणार आहे आणि मलाही दंश करणार आहे आणि माझाही मृत्यू होणार आहे. ज्या राजाचा मृत्यू दुसऱ्या दिवशी आहे तो राजा मृत्यूच्या एक दिवस आधी लग्नाची कथा ऐकतोच कसा हे नाही. अरे की लग्न म्हटलं की हा आनंदाचा एक प्रकारचा सोहळा असतो. त्याला पण पाहिलं आनंदाचा सोहळा होता. मंगलाष्टक झाले, सुलग्न लागलं, महिला मंडळी त्या ठिकाणी देवासमोर आनंदाने नृत्य करायला लागल्या होत्या. हा जेवढा काही सोहळा काल झाला हा आनंदाचा सोहळा होता ना. मग राजा परीक्षितीने जेव्हा ही कथा ऐकली असेल तेव्हा त्यालाही तर त्या ठिकाणी आनंदच वाटला असेल ना. पण ज्याचा मृत्यू दुसऱ्या दिवशी आहे तो आनंद घेतोच कसा हे नाही कळत. याचा अर्थ असा आहे की ही कथा लग्नाची नाही, तर ही कथा जीव आणि परमात्म्याच्या मिलनाची कथा आहे. कथा अशी आहे की रुक्मिणीचा विवाह हा शिशुपालाशी होणार होता. पण शिशुपालाचं प्रेम हे रुक्मिणी त्या ठिकाणी रुक्मिणीवर आहे, पण रुक्मिणीचं प्रेम मात्र शिशुपालावर नाही. मग शिशुपालाचं त्या ठिकाणी रुक्मिणीचं प्रेम कोणावर आहे? तर रुक्मिणीचं प्रेम आहे परमात्म्यावर. म्हणून ती एका ब्राह्मणाद्वारे परमात्म्याला पत्र पाठवते आहे की हे देवा आपण या आणि आपण येऊन या शिशुपालापासून माझं अपहरण करा आणि मला तुमच्याकडे घेऊन जा. हे पत्र जेव्हा सुदैवाच्या द्वारे भगवंताने ऐकलं तेव्हा देव तिथे आले आणि रुक्मिणीचं अपहरण करून तिला घेऊन गेले. बस एवढीच कथा. पण ही रुक्मिणी म्हणजे कोण याचा थोडा आपण आध्यात्मिक अर्थ पाहणार. आपण कथा तर ऐकली असेल म्हणा भागवतामध्ये.
देवाच्या लग्नाच्या कथा आपण ऐकलेल्या आहात, पण त्याचं सार काय आहे हे कळलं पाहिजे, तेव्हा आपला उद्धार होईल. नुसत्या देवाच्या लग्नाच्या कथा ऐकल्या म्हणजे आपला उद्धार होतो का? नाही. तर रुक्मिणी याचा अर्थ काय? तो रुक्म याचा अर्थ होतो आहे सोनं, आणि इनी याचा अर्थ होतो आहे धारण करणे. म्हणजे जी आपल्या शरीरावर पूर्णपणे सोनं धारण करते आहे तिला रुक्मिणी असं म्हणतात. रुक्मिणी म्हणजे लक्ष्मी, है की नाही? जी संपूर्ण सोन्याने आभूषित झालेली आहे. त्या ठिकाणी लक्ष्मीचा वर्ण कोणचा आहे? लक्ष्मी ही पिवळ्या रंगाची आहे. सोनं कोणत्या रंगाचं असते? पिवळ्या रंगाचं. म्हणजे लक्ष्मी ही कोणत्या रंगाची आहे? पिवळ्या रंगाची. आपण पहिले पाहत होतो की नाही, दिवाळीला पहिले त्या ठिकाणी पिवळ्या रंगाच्या लक्ष्मी यायच्या. त्या पिवळ्या रंगाच्या राहायच्या. आता मात्र बदलत चालल्या. लक्ष्मी जी आहे तर तिला जी साडी आहे ती निळ्या रंगाची, लाल रंगाची, गुलाबी रंगाची, हिरव्या रंगाची, अशा साड्या त्या देवीला घालतात. पण मुळामध्ये लक्ष्मी ही आहे ही पिवळ्या रंगाचीच आहे. कारण की सोनं हे पिवळं आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण जी लक्ष्मी आपल्या घरी आणतो आहे ती बसलेली लक्ष्मी आणावी. उभी लक्ष्मी आणू नये. आणि त्यातल्या त्यातही आता ते हे मूर्तिकार मूर्त्या बनवतात, त्यांना तेवढं ज्ञान नसते. पण ज्यावेळेस लक्ष्मी ही कमळावर बसलेली आहे, कमळ म्हणजे पावित्र्याचं त्या ठिकाणी द्योतक आहे. कमळ म्हणजे पवित्र. तर लक्ष्मीचा एक पाय त्या ठिकाणी जमिनीला टेकलेला असावा आणि एक पाय तिचा असा असावा. काही काही ठिकाणी आपण दोन्ही पायाच्या मांड्या घालून लक्ष्मी पाहतो, पण एक पाय लक्ष्मीचा भूमीवर असावा. त्याचं कारण आहे की भूमी ही सुद्धा लक्ष्मीच आहे. तर त्या भूमीचा आणि या लक्ष्मीचा संबंध आहे, म्हणून तशी लक्ष्मी त्या ठिकाणी असावी. बसलेली लक्ष्मी का आणावी? कारण की आपल्या घरी जी लक्ष्मी येते आहे, आपण लक्ष्मीची पूजा का करतो? ती आपल्या घरी थांबली पाहिजे म्हणून. आता तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात, तुम्ही बसले आहात ना, तर तुम्हाला माहित आहे की 11:30 वाजेपर्यंत आपल्याला ही कथा ऐकायची आहे, म्हणून तुम्ही निश्चिंतपणे बसलेले आहात. पण एखाद्याला समजा 5 मिनिटात जर जायचं जर असेल तर तो बाहेर उभा राहतो, 5 मिनिटात आपली कथा ऐकतो आणि तिकडल्या तिकडे निघून जातो. उभा जो व्यक्ती आहे तो केव्हा निघून जाईल याची शाश्वती नसते, पण जो बसला आहे तो शेवटपर्यंत बसला राहतो. तसं लक्ष्मी आपल्या घरी थांबावी असं आपल्याला वाटते की नाही? मग लक्ष्मी आपल्या घरी थांबावी असं जर वाटते जर आहे तर आपल्या घरची लक्ष्मी ही बसलेली असावी. पण हेच लक्ष्मी पूजन जर तुम्ही कारखान्यात जर करत असाल, हेच लक्ष्मीचं पूजन तुम्ही दुकानात जर करत असाल तर तिथे मात्र उभी लक्ष्मी आणावी. कारण की तिथे लक्ष्मी येती जाती असली पाहिजे. तुमचा माल खपला पाहिजे, पैसे आले पाहिजे, म्हणजे हा जो माल आहे ही लक्ष्मी गेली पाहिजे, ती लक्ष्मी आली पाहिजे. तिथे येती जाती असतात. तिथे जर बसली लक्ष्मी आणली तर माल ठप्प झाला. तुमचा माल खपून नाही राहिला आणि तुमच्याकडे माल येऊन नाही राहिला. म्हणून ती जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी उभी असावी. कारखान्यामधली, दुकानामधली, व्यापारामधली.
हिचं नाव आहे रुक्मिणी. रुक्म म्हणजे सोनं. पुन्हा सोन्याला अजून एक नाव आहे, त्याचं नाव आहे हिरण्य. त्याला हिरण्य असं. हिरण्य म्हणजे हे सोनं. भागवतामध्ये कथा येते आहे की दितीचे 2 पुत्र होते, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. यांची कथा अशी येते आहे की हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे दोघंही 100 वर्ष आपल्या आईच्या पोटामध्ये होते. आईच्या उदरामध्ये किती वर्ष होते? 100 वर्ष. आणि जेव्हा जन्माला आले तेव्हा रोज 4 हात वाढत होते असं सांगितलं. आता ही कथा आपण ऐकली, आपला विश्वास बसतो का? अहो, आईच्या उदरामध्ये कोणी 100 वर्ष राहतं का? 100 महिने नाही राहत महाराज, 10 महिने नाही राहत. जो पिरियड आहे त्याच्यापेक्षा 1 दिवस जरी जास्त जरी झाला तर त्याचा सीझर कोणत्या वेळाचा जन्म करतात. हा 100 वर्ष राहिलेला आहे आणि रोज 4 हात वाढत आहे. ही कथा जेव्हा आपण ऐकतोय तेव्हा आपला विश्वास बसत नाही. ही कथा खरी आहे. त्याचं कारण आहे, कोणत्याही कथेचा मला अर्थ कळला आहे. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप याचा अर्थ काय होतो? अक्ष याचा अर्थ होतो आहे डोळा आणि हिरण्य याचा अर्थ होतो आहे सोनं. म्हणजे ज्याचा सोन्यावर डोळा आहे त्याला हिरण्याक्ष असं म्हणतात. म्हणजे ज्याचा नेहमी सोन्यावर डोळा असतो, म्हणजे ज्याच्या मनामध्ये सोन्याविषयी लाभ आहे, लोभ आहे. आता मोदी साहेबांना तर 1 वर्षासाठी आम्हाला आव्हानच केलेलं आहे की सध्या घेऊ नका. आणि खरंच आहे, नाही घेतलं पाहिजे. कारण आहे, आता विरोधी लोक बोलतात तुम्ही नाकाम आहात, तुम्ही नाकवरते आहात म्हणून जनतेवर ढकललं. तर त्या मूर्खांच्या लक्षात येत नाही की आजूबाजूची परिस्थिती कशी आहे. आज तुमच्या आमच्या देशामध्ये तो सिलेंडरचा वायू येत नाही, गॅस येत नाही. पेट्रोल डिझेल आहे ते येऊन नाही राहिलेलं आहे. आणि जी काही आपली विदेशी मुद्रा आहे ती जर खर्च जर झाली तर मग आपला तो पैसा कुठे उरेल? नाही, आपण आपल्या घरात नाही का थोडंसं जपून चाला बा. आपल्या घरी सध्या हे नाही आहे. आता आपण आपल्या घरीच पाहून राहिलो. 1 महिनाभर सिलेंडर जर येत नाही तर आपण आपल्या घरी म्हणतो की नाही थोडंसं सिलेंडर जरा जपून वापरा. नाही, आता काही लोकांनी ते इंडक्शन घेतलेले आहेत, त्याच्यावर स्वयंपाक सुरू असतो. कारण की सिलेंडर घ्यायला 50 दिवस लागून राहिले. सिलेंडर आल्याच्या मग 25 दिवसानंतर त्या ठिकाणी त्याचं बुकिंग आणि त्याच्यानंतर 20-25 दिवसांनी ते आपल्याकडे सिलेंडर येते. म्हणजे जवळपास 40-50 दिवस जातात. मग 40-50 दिवस जर गेले तर मग आपल्याला तो गॅस थोडासा जपूनच वापरावा लागेल की नाही. तर घरचा जो मुख्य लोक माणसं असतात ते म्हणतात की थोडंसं जपून वापरवा. नाही का, खाण्याचं तेल जे आहे बा थोडंसं जपून वापर. हा मोठा व्यक्ती जो असतो ज्याला संपूर्ण घराची चिंता असते तो हे उपदेश देतच असतो की थोडंसं सांभाळून वापरा पडतं. या देशाचा तो प्रधानमंत्री म्हणजे एक प्रकारचा मुख्यच आहे ना. सोनं हे बाहेरून येत असतं, त्यासाठी हा विदेशी मुद्रा तिकडे जाते. सोनं नाही घातलं 1 वर्षभर, सोनं नाही घेतलं तर काही जीव जाते का आपला? त्यांना काही एकदमच नाही बंद केलं. त्यांना सांगितलं का बा सध्या घेऊ नका. त्याने विनंती केलेली आहे. नाही ऐकत तर मसनात जा. उद्या नाही भेटलं म्हणजे मग बोमल जा. लोक इकडूनही बोलते तिकडूनही बोलते, लक्षात घ्या. हा, त्यानं जेवढा देश सांभाळला
थोडा कोणी नाही सांभाळून राहिलेले आहे महाराज. मी तो म्हणतो साक्षात तो त्या ठिकाणी अवतारच आहे. कदाचित त्या ठिकाणी बीजेपी विरोधीवाले माझा त्या ठिकाणी हे करतील, विरोध करतील, कोणाची बीजेपीचे दिसते म्हणून. पण मी बीजेपीचा नाही आहे, लक्षात घ्या. मग तुम्ही काय काँग्रेसचे आहात का? तर मी काँग्रेसचाही नाही आहे. मी बीजेपीचा नाही आणि मी काँग्रेसचा नाही. माझी ओळख जर तुम्हाला जर पाहिजे जर असेल तर मी शुद्ध त्या ठिकाणी वारकरी आहे, लक्षात घ्या. पर्णपातो सावळा सावळा, पर्णपातो सावळा सावळा, विठ्ठल माझा म्हणा, विठ्ठल माझा म्हणा, वारकरी आसरा, मी वारकरी आसरा, वारकरी आसरा, पर्णपातो सावळा सावळा, पर्णपातो सावळा सावळा, विठ्ठल माझा म्हणा,
हिरण्याक्ष याचा अर्थ होतो आहे लोभ, आणि कश्यपू याचा अर्थ होतो आहे पलंग, आणि हिरण्य म्हणजे सोने. तो जो सोन्याच्या पलंगावर झोपतो आहे नाही का, तर तो किती अहंकारी असला पाहिजे. आपण पाहतो की नाही कधी कधी एखाद्या बाईच्या अंगावर त्या ठिकाणी 100 तोळे सोनं असते आणि एखाद्या बाईच्या अंगावर फुटका म्हणून असतो. हो. पण जिच्या अंगावर 100 तोळे सोनं आहे तिचं बोलणं पहा, आणि जिच्या अंगावर फुटका म्हणी आहे तिचं बोलणं पहा. बाई बोलते का? बाईने बोलत, बाई तर सोनं बोलते महाराज. याला अहंकार असं. आणि कलियुगामध्ये आपलं आयुष्य 100 वर्ष, कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्य होतं ते 1,00,000 वर्षाचं होतं, आणि मनुष्य 11 ताळाचा होता, म्हणजे 11 हात उंच होता. त्रेतामध्ये 1 शून्य कमी झालं आणि माणसाचं आयुष्य झालंय 10,000 वर्ष. नाही, तेव्हा मनुष्य 11 तळाचा होता. द्वापार युगामध्ये 7 ताळाचा. द्वापार युगामध्ये पुन्हा 1 शून्य कमी झालं आणि मनुष्य झाला आहे 7 हाताचा. आणि कलियुगामध्ये पुन्हा 1 शून्य कमी झालं आणि मनुष्य झालेला आहे 3.5 हाताचा. आपण सध्या किती हाताचे आहोत? 3.5 हाताचे, म्हणजे याला औट हात असं म्हणतात. आणि आयुष्य आपलं 100 वर्ष. आता 100 कोणी जवळ नाही महाराज. 60-70 झाले की उठून जातात, पण तरी आपण गृहीत धरूया 100 वर्ष. कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य किती? 100. मग हा लोभ जो आहे हा मरेपर्यंत आपल्यात राहतो. दात पडले तरी चिवडा खायची इच्छा होते की नाही? दे ना मग ते मिक्सर मध्ये बारीक करून. दात पडले ना नाही. आता पहिले होते जवान, आता झाले ना आप्पाजी. तरी जवानी काही जाते का? जवानी नाही, लोभ आहे. म्हणजे माणसाच्या मनामध्ये मरेपर्यंत लोभ असतो, हा त्याचा अर्थ आहे. एखाद्याकडे 5 तोळे सोनं आहे, त्याला विचारा बरं, काय हो तुम्ही संतुष्ट आहात का? काय तर बघ, 5 तोळे सोनं, शेजारणीकडे 10 तोळे सोनं आहे म्हणते. मग 10 तोळेवालीला विचारा ना, का तू समाधानी आहे का? कायची समाधानी बाजी, तिकडे 15 तोळे सोनं आहे ना म्हणते. कोई तन दुखी कोई मन दुखी, धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी और सुखी राम के दास. कोणी तनानं दुखी आहे, कोणी मनानं दुखी आहे, कोणी धनानं दुखी आहे. मालिक इतना दीजिए जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा ना रहूं और साधू भी भूखा न जाए. हे लक्षात घ्या. एवढंच कमवायचं, आपणही पोटभर खायचं, आणि एखादा पाहुणा जर आपल्याकडे तर त्याला पोटभर खाऊ घालायचं. बस, जास्त कमवून करता काय? पोटापुरते देई नाही, लई मागणे नाही. जीवनभर जमा 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 करता काय? आणि मग म्हातारपण आपल्या डॉक्टरकडे जेवढा काही पैसा कमवाला तेवढा सगळं डॉक्टर. त्याच्या म्हणजे आपण आधीच आपली प्रकृती चांगली ठेवली तर बिघडते. पोटापुरते दे मागणी. लय नाही लय नाही लय नाही, पोटापुरते देई विठ्ठला.
उरले तेरी विठ्ठला मागणे लया. पोटापुरते देई विठ्ठला मागणे लय नाही. माणसाच्या मनामध्ये लोभ नको आणि हा लोभ रोज वाढत आहे. म्हणजे रोज 4 हात वाढत होता म्हणजे हा माणसासारखी आपलं. आणि हिरण्यकश्यप म्हणजे सोनं आणि कश्यप म्हणजे तर जो सोन्याच्या पलंगावर झोपतोय तो कमी अहंकारी असं नाही. म्हणजे हिरण्यकश्यपू याचा अर्थ तो आहे अहंकार. तर माणसाचा अहंकार मरेपर्यंत असते बघा. मोडेल पण वाचणार नाही. मरले का नको बा. झुकना जिंदे की शान है और अकड़ना मुर्दे की पहचान है. मुर्दा अकडते महाराज. जे जिवंत आहेत ते वाटतात आणि जे हेकडा गेले त्याला मुर्दे समजा. मागतात ते बटे हे मुर्दा होईल. हा अहंकार आहे महाराज. जीवनामध्ये अहंकाराने अनेकांचं नुकसान झालेलं आहे. लोक जीवनाचा त्याग करायला तयार आहेत पण अहंकार सोडायला तयार नाही. अहंकार सोडा ना. जीवन त्यागावंसं नाही, जीवन भोगावंसं वाटेल महाराज. जीवनामध्ये अहंकार ठेवून करतात आणि थोड्या थोड्या गोष्टींचा अहंकार. आमचे एक मित्र आहेत बरं का, आमच्या त्या घटनेत येणं माहिती. आमचे डॉक्टर बेले साहेबांची घटना. त्याने एक प्लॉट घेतला होता गुरुदेवनगरला. तेव्हा मी होतो त्यांच्याकडे कामाला. तो प्लॉट जेव्हा घेतला तेव्हा त्या प्लॉटमध्ये 4 की 5 जणांचे हिस्से होते भावाभावाचे. आता सारखी वाटणी करताना त्या ठिकाणी एखाद्याला थोडा कमी आला असेल. मी नाही पाहिजे, कमी नाही पाहिजे म्हणे, कमी घेऊन. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना सांगितलं कोर्टात केस टाकली. थोडं होते कमी. हे बाकीचे जे भाऊ होते ते द्यायला तयार नव्हते. कोर्टात केस आली, कोर्टानं स्टे आणला. आता हे 5 भाऊ आणि ते त्यासाठी लढून राहिलेले आहेत. त्याच्यावेळी एका भावानं चलाकी केली आणि तो प्लॉट एका जणाला विकून टाकला. आता जेव्हा या 4 लोकांना कळलं की यानं हा प्लॉट विकलाय तेव्हा त्यानं त्याला पार्टी बनवला. तू प्लॉट विकतच कसा घेतला म्हणजे. आता प्लॉट विकत कसा घेतला आणि त्याला पार्टी बनवल्याच्या नंतर त्यानं पहिलं का कुठं झंझडीत पडता त्यानं तो प्लॉट घेतला आणि डॉक्टर साहेबांनी विकून टाकला. डॉक्टर साहेबांच्या लक्षातच नाही आलं पहिल्या. आणि डॉक्टर साहेबांच्या जेव्हा लक्षात आलं नाही तर मग आता मी तिथेच होतो. साहेब आमचे विचार करायला कशाला म्हणे या फालतू झंझटीत पडायचा म्हणून त्यानं तो प्लॉट घेतला तिसरा विकून टाकला. गेले पार्टी बनवून होतं हे म्हणून मी नाही पार्टी घेतली म्हणून माझा दवाखाना सांगलो की ह्या कोर्टाच्या खेपा घालून. तिसऱ्या माणसानं त्या ठिकाणी थोडसा तो हे होता देखलेंगी म्हणे. त्यांना त्या ठिकाणी आणलं थोडंसं कन्स्ट्रक्शन केलं. त्याला पार्टी बनवलं, कोर्टातून स्टे आणला. आता ते काम तसं थांबलेलं आहे. त्या 5 भावापैकी 4 भाऊ मेले. एक जिवंत आहे तो लफेला पडलाय. तो आता मेला का नाही मेला माहित नाही. त्याची पोरं लढून राहिलेले आहे आणि अजूनही केस आहे ती पहिल्याच कोर्टात सुरू आहे. विचार करा. म्हणजे त्याही ज्यानं घेतला तोही पार्टी झाला. यायच्या याच्यामध्ये यांनीही त्या ठिकाणी हेही घर बांधू शकले नाही. अहंकार होता ना, गाऊन नाही. आता मरून गेला पण तुले नाही भेटला, समोर गेले नाही मिळालं. ते तर आणि सख्या भाऊ आहे ना, 5 भावाची होती इस्टेट, थोडीशी गेली असते पण आज सुखानं राहिले असते ना. पण नाही.
हा अहंकार माणसाचा लक्षात घ्या. मत कर तू अभिमान रे बंदे झूठी तेरी शान रे, झूठी तेरी शान रे. मत कर तू अभिमान रे बंदे झूठी तेरी शान रे, झूठी तेरी शान रे. तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए. तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए. रहना नाम निशान रे बंदे झूठी तेरी शान रे, झूठी तेरी शान रे. मत कर तू अभिमान रे बंदे झूठी तेरी शान रे, झूठी तेरी शान. मत कर तू अभिमान रे बंदे झुटी केली सर. पण माणसं त्या ठिकाणी अहंकार सोडायला तयार नाही. मरेपर्यंत तो अहंकार त्यांच्यामध्ये कायम होता ना. मेले पण नाही कॉम्प्रोमाइज केलं. हा अहंकार आहे. यालाच माझा हिरण्यकश्यप हा मरेपर्यंत आपल्या पोटात राहतो, हातात राहतो. आणि रोज चारात वाढते. माणसाचा अहंकारही वाढते आणि माणसाचा लोभही वाढतो. भागवताच्या प्रत्येक कथेमध्ये तुमच्या आमच्या जीवनाचं रहस्य आहे महाराज. हे ऐकलं पाहिजे. नुसत्या कथा ऐकून काय करतात. म्हणून तर भगवान त्या ठिकाणी शौनकांनी सुतमुनींना ते विचारत आहे, सुता क्याही कथा सारम मम कर्ण रसायन. आम्हाला त्याचं सार सांगा महाराज. तुमच्या आमच्या जीवनामध्ये हे सार उपयोगाचं आहे. हिरण्य तर आपल्यामध्ये हिरण्य नावाचा एक देहही आहे. हा स्थूल देह, याच्या आतमध्ये एक सूक्ष्म देह, याच्या आतमध्ये एक कारण देह, याच्या आतमध्ये एक महाकारण देह नाही का? आणि त्याच्या आतमध्ये त्याला हिरण्य गर्भ असं म्हटलं आहे, ज्याला आपण कैवल्य असं म्हणतो आहोत. आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा, सेविते साधू संत मनोवेधला माझा. किंवा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. हा कैवल्य. त्याला हिरण्य गर्भ असं म्हटलंय. म्हणजे त्याला आपण जीव असं म्हणतो. जीव म्हणजे रुक्मिणीपासून आपण जर आलो त्या ठिकाणी तर जीव म्हणजेच रुक्मिणी हा त्याचा अर्थ. तर या जीवावर प्रेम कोणाचं आहे? शिशुपालाचं. शिशुपाल याचा अर्थ काय होतो? शिशु याचा अर्थ काय होतो? लहान नाही का? आपण म्हणतो शिशु मंदिर. शिशु याचा पुन्हा एक अर्थ त्याला शी समजत नाही, सु समजत नाही. कुठेही शी करते, कुठेही सु करते बेटा. त्याला आपण शिशु म्हणतो. तसे आपण कोण आहोत? शिशु. म्हणजे कुठेही शी करणारे, कुठेही सु करणारे नाही. आपण म्हणजे अज्ञान. आपण कोण आहोत? अज्ञान. त्याशी आपण सांगून गेलो ना की देवाने आपल्याला शरीर दिलं, पण कशासाठी दिले हेच आपल्याला कळलं नाही. म्हणजे आपण काय आहोत? अज्ञान. मग आपण काय कळलो? फक्त आपल्या शरीराला सजवून राहिलेलं आहे महाराज. म्हणजे याच पालन पोषण करून राहिलो. नाही हे पाल आणि शिशु म्हणजे शरीर. म्हणजे हे शिशुपाल म्हणजे हे शरीर. या शिशुपालाचं प्रेम कोणावर आहे? जीवावर. म्हणून जीवाला संरक्षित करण्यासाठी म्हणून हे शरीर काहीही करायला तयार आहे. एखाद्याने जर गोटा जर मारत हे शरीर लगेच हात आडवा करतो.
त्याचं कारण जीव नाही गेला पाहिजे. कारण की शिशुपालाचं प्रेम जीवावर आहे, शरीराचं प्रेम जीवावर आहे, पण जीवाचं प्रेम शिशुपाला त्या ठिकाणी शरीरावर नाही आहे. शिशुपालाचं प्रेम जरी रुक्मिणीवर जरी असलं तरी रुक्मिणीचं प्रेम शिशुपालावर नाही आहे ना. शरीराचं प्रेम जरी जीवावर जरी असलं तरी जीवाचं प्रेम शरीरावर नाही आहे. समजा एखाद्याला त्या ठिकाणी डॉक्टरने सांगितलं का हात तोडा लागते आता, मग आपण असं म्हणतो का की माझा जीव गेला तरी चालेल पण माझा हात नका तोडू म्हणून? नाही, कोणते तोडू टाका म्हणजे डॉक्टर हात तोडायचा का हात तोडा, पाय तोडायचा का पाय तोडा, बोट तोडायचे का बोट तोडा, पण जीव वाचला पाहिजे. त्याचं कारण काय आहे की जीवाचं प्रेम नाहीये ना समोरच्या. आपल्याला काय करायचं? मग जीवाचं प्रेम कोणावर आहे? जीवाचं प्रेम परमात्म्यावर आहे माझं लक्षात. कारण की हा जीव त्याचा अंश आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातनः मनषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. जीवाचं प्रेम परमात्म्यावर आहे, शरीरावर नाही. पण हा शरीर मात्र त्या ठिकाणी जीवाला सोडायला तयार नाही. जीव जाते का? शरीर खाऊन जाते आहे, पण जीव सोडायला तयार नाही. शरीर त्या ठिकाणी त्राहीमान त्राही होऊन जाते आहे, पण जीव कुठे लवकर सुटते. हे दान करा, ते दान करा, ते दान करा, पण तरी जीव जात नाही. हे शरीर मात्र जीवाला सोडायला तयार नाही. मग जीव काय करतो? रुक्मिणीने काय केलं? रुक्मिणीने सुदेव नावाच्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी विनंती केलेली आहे का तुम्ही हे माझं पत्र घेऊन भगवंताकडे जा आणि भगवंताला सांगा की हे देवा, या शिशुपालापासून माझं रक्षण कर आणि तू मला इथून माझं अपहरण करून घेऊन जा. तसा हा जीव त्या ठिकाणी संतांना शरण जात आहे. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुम्ही सणकाधिक संत, म्हणविता कृपावंत. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. संतांना हा जीव शरण जातो आहे आणि संतांना सांगतो आहे की जा परमात्म्याकडे आणि परमात्म्याकडे जाऊन त्याला सांगा की हे देवा, मला तुझ्या त्या धामामध्ये घेऊन जा. विनती सुनिये नाथ भवानी, विनती सुनिये नाथ भवानी, विनती सुनिये नाथ भवानी, विनती सुनिये नाथ भवानी. हृदयेश्वर हरि हृदय विहारी, हृदयेश्वर हरि हृदय विहारी. मोर मुकुट पीतांबर धारी, विनती सुनिये नाथ भवानी, विनती सुनिये नाथ भवानी, विनती सुनिये नाथ भवानी. जन्म जन्म की
आमची विनंती ऐका. आणि ज्यावेळेस संतांच्या माध्यमातून हा जीव परमात्म्याला निरोप देतो आहे, तुका म्हणे मद धारिले निरोपा. संत आपला निरोप त्या ठिकाणी देवापर्यंत पोहोचवतात आणि देव येऊन या शिशुपाल रूपी शरीरातून हा रुक्मिणी रूपी जीव बाहेर काढतो आणि आपल्या धामामध्ये घेऊन जातो आहे. हा त्या ठिकाणी रुक्मिणीच्या आणि भगवंताच्या विवाहाच्या कथेचा सार आहे महाराज. लग्न हे तर निमित्त त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. भगवान शुकदेवानी काही राजा परीक्षेच्या कथा नाही सांगितल्या, त्याचं सार सांगितलं. म्हणून तुम्हा आम्हालाही नुसत्या कथा नाही ऐकायच्या आहेत, त्याचं सार ऐका महाराज. जीवनाचा उद्धार हा कथा ऐकून नाहीये, जीवनाचा उद्धार त्याचं सार सांगायचं आहे. आणि नुसतं सार ऐकण्यातच नाहीये, तर त्या साराचं तुम्हा आम्हाला आपल्या जीवनामध्ये आचरण करायचं आहे. हे ज्ञान आहे. त्याशी समोर गेलो. ही कथा जी आहे ही मुक्ती भागवत आहे. कदाचित हे भक्ती भागवत जर असतं तिथं कथा वेगळ्या राहिल्या असत्या, पण अक्षयच्या मुक्तीसाठी म्हणून आपण हे भागवत करतो आहोत. आणि देवाच्या कृपेनं त्याचे परिणामही चांगले येऊन राहिले. मुक्ती भागवताचे काही परिणाम असतात बरं का. आणि हे परिणाम त्या ठिकाणी 7 दिवसातच तुम्हाला कळतात. योग्य पूजा जर झाली जर असेल, योग्य जर ज्ञान जर त्या ठिकाणी एक प्रकारे जर प्रदर्शित जर होत जर असेल, तर त्याचे रिझल्ट आहेत तेही योग्यच मिळतात. जसा धुंदुकारी क्रमाक्रमाने मुक्त होत गेला आणि सातवीशी पूर्णपणे मुक्त झालेला, तसं या ठिकाणी याला क्रममुक्ती असेल. क्रममुक्तीच्या माध्यमातून हा जीव जो आहे मुक्तीकडे त्या ठिकाणी जातो. भगवान शुकदेव राजा परीक्षितीला त्या ठिकाणी रुक्मिणीचा आणि भगवंताचा विवाह झाला. एक दिवस भगवंत सभेमध्ये बसलेले असताना तिथे एक यादव आलेला आहे. ज्या यादवाचं नाव आहे सत्राजित. आणि या सत्राजित यादवाकडे एक मणी आहे, ज्या मण्याचं नाव आहे समंतक मणी. भागवतामध्ये 12 मण्याची कथा आलेली आहे. पहिला जो मणी आहे त्याचं नाव आहे चंद्रकांत मणी. अहो चंद्रकांत द्रवता तीर होय, परिते हातवटी चंद्रिकी आहे, म्हणून वक्ता तो वक्ताची नोहे श्रोतेने विणा, असं ज्ञानेश्वर म्हणायचं. दुसरा जो मणी आहे तो आहे सूर्यकांत मणी. तिसरा जो मणी आहे तो आहे वासर मणी. चौथा जो मणी आहे त्याचं नाव आहे पारस मणी. पाचवा जो मणी आहे त्याचं नाव आहे समंतक मणी. 6वा जो मणी आहे त्याचं नाव आहे स्फटिक मणी. आपण स्फटिक मण्याची माळ वगैरे घालतो की नाही, हा मणीच आहे. 7वा जो मणी आहे तो कौस्तुभ मणी. कौस्तुभ मणी कोणी घातलेला आहे? कंठी कौस्तुभ मणी विराजित. भगवंताच्या गळ्यामध्ये आहे ना कौस्तुभ मणी. नागमणी, चिंतामणी, 10वा वैरागर मणी, 11वा नागनिधी मणी आणि 12वा देवमणी. या 12 मणीची कथा भागवतामध्ये आहे. पण आमच्या संतांना 13वा मणी शोधून काढला महाराज. तो 13वा मणी कोणचा?
कंठी धरला कृष्णमणी, कंठी धरला कृष्णमणी. विरला कृष्णमणी, विरला कृष्णमणी. अवघा जणी प्रकाश, अवघा जणी प्रकाश, कालवटू एकमेका, कालवटू एकमेका. मणी म्हणजे नाम. आम्ही हा कृष्णरूपी नाम मणी आम्ही आमच्या कंठामध्ये धारण केलेला आहे. समंतक मणी जो आहे त्याची विशेष अशी आहे की तो रोज 4000 तोळे सोनं फसवतो. भगवान म्हणायला लागले की हे सतराजिता हा मणी तुझ्याजवळ ठेवू नको. त्याचं कारण आहे ज्याच्याकडे संपत्ती जास्त आहे महाराज, संपत्ती सांभाळायलाही त्या ठिकाणी ताकद लागते बघा. ज्याच्याकडे भरपूर धन आहे ना त्याच्याकडे तेवढी ताकदही पाहिजे ते धन सांभाळणे, नाही तर त्या धनाच्या मागे भरपूर लागतात. धनाच्या मागे 15 अनर्थ सांगितलेले आहेत. स्थेयम हिंसा नृतम दंभ काम क्रोध स्मयो मदम भेदो वैरम विश्वास संस्पर्धा व्यसनानिच. धनाच्या मागे संकटी तेव्हा हे धन तुझ्याजवळ ठेवू नको. तेव्हा सतराजिताला असं वाटलं की भगवंताची कृष्णाची माझ्या मनावर नजर आहे, म्हणून सतराजित निघून गेलेला आहे. एक दिवस सतराजिताचा भाऊ प्रसेनजित त्याने तो मणी धारण केला आणि जेव्हा तो अरण्यामध्ये गेला तेव्हा एका सिंहाने त्याला मारून टाकला. सतराजिताला जेव्हा कळलं की आपल्या भावाची हत्या झालेली आहे आणि मणीही गायब आहे, तेव्हा सतराजिताचा संपूर्ण संशय हा भगवान कृष्णावरच गेला. कारण की याचीच नजर होती म्हणे, यानं माझ्या भावाला मारलं. म्हणून जिकडे तिकडे जेव्हा तो बदनामी करायला लागलेला आहे तेव्हा ही चर्चा भगवंताच्या कानावरही आली. आणि भगवंताच्या कानावर जेव्हा चर्चा आलेली आहे तेव्हा भगवंताला अतिशय वाईट वाटलं की मी तर हा मणी चोरला नाही बा आणि मी त्याची हत्या केली नाही, मा केली कोणी. म्हणून जेव्हा त्याचा शोध निघायला करायला गेले तर जिथे प्रसेनजित मरून पडला होता तिथे सिंहाच्या पावलाचे ठसे दिसले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रसेनजित त्याला सिंहाने मारला होता आणि तो मणी सिंह घेऊन निघून गेला. त्या सिंहाच्या पावलाचे ठसे जाता 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 समोर तो सिंहही मरून पडला दिसला.
मणी त्याच्याजवळही नव्हता, तर तिथं अस्वलाच्या पावलाचे ठसे दिसले. म्हणजे सिंहाला एका अस्वलाने मारलं होतं आणि त्या अस्वलाच्या पावलाचे जे ठसे आहेत, त्या ठशाच्या मागे मागे जेव्हा देव गेले तेव्हा ते ठसे एका गुहेमध्ये गेले. बरं का, भगवंत त्या गुहेमध्ये गेले तर तिथे एक अस्वल बसलं होतं. हे अस्वल म्हणजे त्या ठिकाणी भगवान जांबुवंत आहेत. राम अवतारामध्ये जी जांबुवंताची सेना होती, ती जांबुवंताची सेना, आणि जांबुवंताने तो मणी आपल्या मुलीला देऊन दिला होता खेळायला. तेव्हा भगवान म्हणायला लागले की म्हणे हे जांबुवंता, हा मणी मला दे. मणी देत नाही. म्हणून त्या ठिकाणी भगवंताचं आणि जांबुवंताचं घनघोर युद्ध झालं. महाराज, घनघोर जेव्हा युद्ध झालेलं आहे तेव्हा 28 दिवस ते युद्ध त्या ठिकाणी चाललं. आणि 28व्या दिवशी भगवंताच्या द्वारे जांबुवंत पराभूत झाले. जांबुवंत पराभूत झाले. ज्यावेळी जांबुवंत पराभूत झालेले आहे तेव्हा जांबुवंताला त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं की मला पराभूत करणारा कोण? मला तर फक्त एकच जण पराभूत करू शकते आणि तो म्हणजे माझा स्वामी रामचंद्र भगवान. रामाशिवाय मला कोणीही पराभूत करू शकत नाही. बरं का, म्हणून जांबुवंत हे भगवान श्रीकृष्णाला शरण आले आणि विचारायला लागलेले आहेत की आपण कोण आहात? कारण की मला पराभूत करणारा फक्त एकच आहे, माझा स्वामी रामचंद्र भगवान. राजा राम हे फक्त मला पराभूत करू शकतात. ज्या अर्थी तुम्ही मला पराभूत केलेलं आहे, या अर्थी तुम्ही कोण आहात ते सांगा. तेव्हा भगवंतानी जांबुवंताला राम रूपामध्ये दर्शन दिलं. महाराज, भगवान म्हणायला लागले की हे जांबुवंता, जो राम आहे ना तोच कृष्ण आहे, आणि जो कृष्ण आहे तोच पूर्वी त्या ठिकाणी राम होता. जगामध्ये फक्त हे दोनच देव आहेत महाराज, एक राम आणि दुसरा कृष्ण. सुंदर है दोना, चाहे कृष्ण कहो या राम.
राजा परीक्षितीला कथा. भगवंताने रामरूपामध्ये दर्शन दिलं. आता जांबुवंत मात्र शरणी गेलेले. राम अवतारामधली इच्छा भगवंताने कृष्ण अवतारामध्ये पूर्ण केलेली आहे. जांबुवंत एका पायाने लंगडे होते, बरोबर, युद्ध नव्हते करू शकत. युद्ध करण्याची इच्छा कृष्ण अवतारामध्ये पूर्ण केली. आता भगवान म्हणायला लागले की म्हणे जांबुवंता, बस आता एक काम कर, हा मणी मला देऊन टाकला. तेव्हा जांबुवंत थोडे संकटात पडले. म्हणायला लागले की म्हणे देवा, मी मोठा संकटात सापडलेलो आहो. कारण की हा मणी तर मी म्हणे त्या ठिकाणी माझ्या मुलीला दान दिलेलं आहे आणि दिलेलं दान परत मागू नये. भागवतामध्ये कथा येते आहे, नृग राजाने असं दिलेलं दान मागितलं होतं परत, तर त्याला त्या ठिकाणी सरड्याच्या जन्मामध्ये जावं लागलेलं आहे. तर हे तर म्हणे मी माझ्या मुलीला दान दिलेलं आहे, मुलीला दान करून महाराज. दोन दान हे अतिशय श्रेष्ठ आहे. एक दान जे आहे ते अन्नदान. जेवढं अन्नदान करता येईल तेवढं अन्नदान करा. जेवढं अन्न, सर्वभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचार. कोणी आपल्या दारात जर आला जर असेल तर त्याला बिनमुख जाऊ देऊ नये. अपमानल्या अतिथीने सुकृताची संपत्ती द्यावं त्याला. आपलं कसं थोडंसं उलट आहे. आपल्याकडे कधी पाहुणे रावणे आले का त्याला आपण आग्रहानं खाऊ घालतो, नाही का त्या भिक चाल रे चाल नाही, त्याला हाकलून देतो नाही, त्याला खाऊ घालतो, त्याला करत. अहो पाहुणे रावणे खाते ना गाती महाराज काय म्हणते, पोहे केले त्यात मीठच नव्हतं म्हणते, कमी टाकलं म्हणते, हे खाऊ लागली आणि जाऊ मी लागलो. त्याचे कोणी अतिथी जर आला जर असेल तर त्याला अवश्य अन्नदान द्यावं. पैसे नाही द्यायचे. त्यानं म्हटलं पैसे दे, नाही पैसे नाही देत. उद्या तुला पैसे दिले, तू उद्या जाऊन दारू प्यायला कर, त्या पापाचे धनी आम्ही होऊन मग पोटभर जेव वाटल्यास, पण त्याला पैसे नाही. सर्वभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचार. म्हणून जेवढं अन्नदान करता येईल तेवढं अन्नदान करतात, श्रेष्ठ दान. आणि दुसरं दान जे आहे ते कन्यादान आहे. हो, कन्येचं दान आहे. जेवढं कन्यादान करता येईल तेवढं कन्यादान करा. तुमच्याजवळ जर भरपूर जर धन जर असेल ना, एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न लावून द्या, तिचा आशीर्वाद घ्या. जे बिचारे आई वडील आहेत मुलीचं लग्न नाही करू शकत, त्यांना त्या ठिकाणी दान द्यायचं आणि मुलीचं लग्न त्या ठिकाणी लावून द्यायचं. हे कन्यादान पुण्य आहे महाराज. आणि कन्येला दान द्यावं. कन्यादान हे महत्वाचं आणि कन्येला दान द्यावं. आता अधिक मास येऊन गेला की नाही, 17 तारखेपासून. अधिक मासामध्ये दान द्या, सोन्याचं दान देऊ नका. सगळे जवाई लोक नाराज झालेले आहे सध्या मोदी साहेबांचं ऐकून. त्यांना वाटतं चांगले कपडे घेऊन द्या, आणि त्याच्यातही अनारशाचं दान हे मुख्य दान असते. अधिकस्य अधिकम फलम असं म्हटलंय. सर्वात मोठं अपूप दान म्हणतात त्याला. अपूप म्हणजे अनारशे. अनारशाचं दान द्यावं, कपडे द्यावे. आता अनायशा उन्हाळा आहे तर त्याला आंब्याचा रस खाऊ घालावा. आणि जेवढं दान देता येईल तेवढं दान द्यावं. मुलीला दान द्यावं, मुलगी दान द्यावी आणि मुलीलाही दान द्यावं. जेवढं मुलीला दान देता येईल तेवढं तुमचं आमचं पुण्य वाढते बरं का, लक्षात घ्या. मुलीला दान द्या, त्याचे 2 फायदे आहेत. मुलीला दान दिल्याचे 2 फायदे आहेत. एक, मुलीला जेव्हा आपण दान देतो तेव्हा आपलं पुण्य वाढते
आणि जेवढं तुम्ही मुलीला दान द्याल तेवढा जवळ खुश राहते महाराज. जवळ मोठा खुश असा आहे. म्हणून मुलीला दान द्या. जांबुवंत म्हणायला लागले म्हणे हे मुलीला दान दिलंय म्हणे मी आता कसं करू. देव उच्चतूर आहे. देवाने सांगितलं असं कर म्हणे तू हे मुलीला दान दिलं ना म्हणे हो मग मुलगी मला कोणी दान मग हे जमते. मुलगी तुम्हाला दान देतो म्हणे. म्हणून जांबुवंतानं आपली मुलगी भगवंताला दिली महाराज. आणि भगवंताचं आणि जांबुवंतीचं दुसरं लग्न झालं. शुभमंगल हे भगवंताचं दुसरं लग्न. त्या अस्वलीच्या गळ्यात दोर बांधला आणि तिला घेऊन आले घरी. आणि घरी आणल्याच्या नंतर मात्र तिला तिथं ठेवून दिलेलं आहे एका खोलीमध्ये बंद करून. तेवढे रुक्मिणी माता आली आणि रुक्मिणी माता त्या ठिकाणी म्हणते काय हो देवा तुम्ही लग्न केलं म्हणे हो. कुठे म्हणे माझी सवत तू नको पाहू म्हणे तिला तुझ्यापेक्षा सुंदर आहे म्हणे. अस्वली लोक हसतील ना एवढी पहिली बायको चांगली केली आणि दुसरी बायको अस्वलीने केली. कोणाचं मन कोणावर केव्हा जाईल काही सांगता येत नाही महाराज. एक म्हण आहे ते दिल लगा मेंढक पे तो पद्मिनी क्या चीज है म्हणतात. देवी भागवतात कथा आहे त्या रंभा आणि करंभाची. त्या रंभाला जेव्हा सांगितलं अग्निदेवाने की जा म्हणे तुला जी मुलगी आवडली तिच्याशी लग्न कर. त्याला म्हैस आवडली म्हशीशी लग्न केलं त्याच्यावरून म्हैसासूर झाला. देवी भागवतात कथा आहे त्या. कधी एखादं देवी भागवत आहे का फार सुंदर आहे. आता आमचं 17 तारखेपासून देवी भागवत आहे अधिक महिन्यामध्ये पण खूप दूर आहे ते. आशीर्वाद नगर हे की नाही माळगी नगरकडे जाईल. माळगी नगरकडे आशीर्वाद नगर आहे. तसं आमच्या घाटोळे त्यांनी व्यक्तिगत ठेवलेलं तिथे तुमसरे म्हणून एक शंकरराव तुमसरे त्यांनी त्या ठिकाणी देवी भागवताची कथा ठेवलेली आहे. कधी आला प्रसंग काही आवडतं तिकडे आशीर्वाद नगरला तर सायंकाळी एकच वेळ आहे ती कथा. सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत पण देवी भागवत आहे. तर ही खरोखरच त्या ठिकाणी एक प्रकारे एका ऋषीची कन्या होती महाराज. दिसायला अतिशय सुंदर होती. हिला नवरा सुंदर मिळावा म्हणून हिने तपश्चर्या केली होती. हिला लक्ष्मी प्रसन्न झाली होती. तेव्हा ती लक्ष्मीला म्हणते तू कशाला प्रसन्न झाली का म्हणे मी तर सुंदर नवऱ्यासाठी तपश्चर्या करते तुझ्यापेक्षा मी सुंदर आहे म्हणे. तेव्हा लक्ष्मीला राग आला. लक्ष्मीने तुला सुंदर नवरा भेटल तर तू अस्वलीन होशील. तेव्हा ती शरण गेली म्हणे आता तुझं रूप बदलल पण माझ्यासारखं होतील माझ्यापेक्षा सुंदर नाही होणार. मग तिचं लग्न भगवान श्रीकृष्णाशी झालं. आणि जेव्हा भगवंत तिला घेऊन आले तेव्हा लक्ष्मीनं त्या ठिकाणी एक प्रकारे तिला शाप दिलाय की तुझं रूप माझ्यासारखं होईल. म्हणजे लक्ष्मीला असलं का माझ्यापेक्षाही सुंदर आहे बा. तर देवीला असं वाटलं ना का बा माझ्यापेक्षा ही जर सुंदर आहे तर बा तिचं लक्ष तिच्यावरच जाईल नाही का. तिचा फोटो घेऊन हिंडण नाही का. काही काही महाराज लोक कसे आपले फोटो घेऊन हिंडते बायको आहे आपल्या आपाजीकडे ठेवलं कोण तो तिचा फोटो घेऊन हिंडण बा असं नको व्हायला ना. म्हणून तिला शाप दिला. अति सुंदर ती सुंदर आणि सुंदर होतीच पूर्वीची ती सुंदर होती. आणि जेव्हा बाहेर निघाली जांबुवंती तेव्हा प्रति रुक्मिणीच होती बरं का लक्षात. प्रति रुक्मिणी ते हे रुक्मिणीचं दुसरं लग्न त्या ठिकाणी देवाचं दुसरं लग्न आहे. पहिलं लग्न रुक्मिणीशी आणि दुसरं लग्न जांबुवतीशी. तिसरं लग्न चौथं लग्न 5वं 6वं 7वं 8वं आणि पुन्हा 16,100 धनीशी जे भगवंतांनी लग्न केलेलं आहे त्याची कथा भगवान शुकदेव राजा परीक्षितला सांगतात. आपण ऐकू सायंकाळी ठीक 4:30 वाजता. आज आपल्या कथेचा शेवटचा दिवस आहे. आज देव उठून जातील बरं का लक्षात. मग आज सर्वांनी येताना संध्याकाळी पूजेचं साहित्य आणावं. पूजेचं साहित्य आणायचं. जसं घाटोळे त्यांनी त्या ठिकाणी रोज आरती केली आपलंही जर इच्छा जर असेल की
की आपण बा इथे आरती करत आहोत, तुम्ही आरती आणा, आपण देवाची सुंदर आरती या ठिकाणी करू. वर यायचं, देवाच्या पायावर डोकं ठेवायचं, जी काही दक्षिणा देवाला द्यायची आहे, कारण की दक्षिणा दिल्याशिवाय ज्ञान फलीभूत होत नाही. मग यथाशक्ती यथाभक्ती जी दक्षिणा तुम्हाला द्यायची आहे ती देवाला द्यायची आणि इथून देव आज निघून जातील. 4:30ला बरोबर कथा सुरू करू, 6ला कथा संपवू. 6 ते 6:30 पर्यंत पूजा होईल. 7 ते 8 वाजेपर्यंत त्या ठिकाणी हरिपाठ होईल आणि 8 ते 10 वाजेपर्यंत आज एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण कीर्तन करणार आहोत आणि कीर्तन मीच करणार आहे बरं का. हो. तेव्हा सगळेजण कीर्तनाला, एकादशी आहे, एकादशीला कीर्तन ऐकावं म्हणून कीर्तनाला या. उद्या सकाळी इथे यज्ञाचं आयोजन आहे, यज्ञ होईल आणि दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत या ठिकाणी गोपाल कल्याणचं कीर्तन आहे, ते मीच करेन आणि 6च्या नंतर मग त्या ठिकाणी महाप्रसाद होईल. महाप्रसादाच्या सर्वांनी यायचं आहे. कुंडली गोवर्धन हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल माधव 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 विठ्ठल माधव मी विठ्ठल दुपारचं महिला मंडळीचं भोजन आणि 4 ते 4:30 ते 6 वाजेपर्यंत या ठिकाणी आपण कथेवर सुंदर चिंतन करूया. सगळे येताना पूजेचं साहित्य आणायचं आहे आणि रात्री 8 ते 10 पर्यंत हरिकीर्तन.
कोणताही नाही